घरात कोणी नसलं ना, की असं काहीतरी उद्योग सुरू असतं आणि हे तुम्ही पण कधी ना कधी केलंच असेल, लग्नाआधी किंवा म्हणा लग्नानंतर. पहिली साडी ही लग्नाआधी आपण आपल्या आईचीच नेसून बघतो. पण माझं असं झालं, लग्नाला 6 वर्ष झालेत, मी अजून पण माझ्या मम्मीच्या साड्या नेसते आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की नक्की तुम्हाला शेअर करेल. माझ्या मम्मीच्या साड्यांची चॉईस एक नंबर आहे, अशी मी नाही तर भरपूर लोकं म्हणतात. आणि मी एक अशी येडी आहे, की मला अजून साडी कशी घ्यायची, कशी नाही याच्यातलं काहीच नॉलेज नाही. कारण मी जास्त करून जीन्स, टॉप किंवा कुर्तीज हेच जास्त करत असते. पण खरं सांगायचं गेलं ना, मम्मीची साडीची चॉईस भरपूर म्हणजे खूप अशी छान आहे. तर मी इथे साडी नेसून ह्याच्यासाठी बघत होती. खूप दिवस झाले होते की मी साडी नेसलीच नव्हती. याचं कारण असं, माझे सगळे साड्या, ब्लाऊज वगैरे सगळं हे सिन्नरला आहे आणि मला माहिती नव्हतं की मी इतके दिवस इथे राहणार आहे. नाहीतर मी येताना घेऊन आली असती एखाद दोन तरी. आणि जे कपडे आणले ते मला काही येत नाही आणि लवकरच मला एका कार्यक्रमात आमच्या जायचं आहे. म्हटलं चला आपण मस्तपैकी अशी साडी तरी ट्राय करूया. घरी कोण नव्हतं, तर इथं माझं आणि माझ्या लेकीचं असं काहीतरी सुरू होतं आणि रँडमली मी खरं सांगू, मला एक छान अशी साडी पण भेटली रेड कलरची आणि ब्लाऊज पण आला. पण 10 मिनिटानंतर असं गरम झालं, म्हटलं जाऊ दे. जे कपडे आपल्याला कम्फर्ट येतात तेच कपडे आपण घालू आणि ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशीच पाहता येईल नेमकं काय घालायचं. तर असो, इथं माझं रुटीन शेअर करते. तर मम्मीला असं संध्याकाळचं पण कामावर जावं लागतं, तर इथं मम्मीने पटापट असं संध्याकाळची भाजी करून घेतली आणि आता बाकीची कामं मला करायची आहेत. ती तर मला सांगून जाते की जास्त काही करत नको जाऊ. पण मला असं वाटतं की बिचारी सकाळी पण एवढ्या गरमीची सगळी कामं करून जाते आणि संध्याकाळी पण, तर थोडीफार आपण पण हेल्प केलीच पाहिजे, बरोबर की नाही. तर इथं माझं मस्तपैकी असं पीठ वगैरे मळून झालं आणि किचनमध्ये थांबून मळायचं म्हटलं ना, इतकी गरम होते ना की विचारू नका. मस्तपैकी आपल्या ओट्यावरती बसायचं आणि खिडकीचं वारं खात खात पीठ मळून घेतलं. आणि उन्हाळा म्हटलं की गरमी आलीच आणि त्यासोबत पाण्याचा प्रॉब्लेम पण सुरूच आहे. तर इथं पाणी आलं होतं, पटापट पाणी भरून घेतलं. तेवढ्यात मम्मी पण आली. तर मम्मीला म्हटलं जाऊ दे चल, पोळ्या मी करून घेते पटापट अशा. कारण बिचारी आधीच खूप थकून आली होती 2-2 कामं करून. म्हटलं बाकीचे कामं मी करते. तर इकडं पटापट अशा पोळ्या करून घेतल्या. भाजी तर तयार होती आणि भाजीमध्ये आज उलपली बनली होती. तुम्हाला माहिती आहे का याला काय म्हणतात? तर नक्की कमेंट करून सांगा. ही लातूर स्टाईल अशी भाजी असते, बेसनाची बनलेली असते. तर इथं चिमू आमची स्वतःच्या हाताने आजकाल खायला लागली. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.